बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झालाय। या अपघातात ट्रक जळून खाक झालेला आहे। केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकचे टायर फुटून ट्रकला आग लागली आणि हा ट्रक सुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून जळून खाक झालेला आहे। मात्र सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही। बुलढाणा जिल्ह्यातील राजनी धानोरा गावादरम्यान हा अपघात झालाय आणि त्यामुळे समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसल्याचं समोर येतंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, समृद्धी महामार्गावर ही अपघातांची मालिका सुरू आहे आणि विशेषतः आपण एक मागच्या वेळी अहवाल पाहिला होता की बुलढाण्याजवळ जास्त अपघात होत आहेत। बरोबर आहे। बुलढाणा जिल्ह्यामधून समृद्धी महामार्ग जातो आणि या महामार्गावरची अपघाताची मालिका जी आहे ती थांबायचं नाव घेत नाहीये। आपण अपघाताची मालिका संदर्भात जर का बघितलं तर मागच्या काही दिवसा अगोदरही एका ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला होता। ती ट्रॅव्हल्स जळून खाक झाली होती। तिच्यामध्ये 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि आज देखील या ठिकाणी ट्रकचा एक मोठा अपघात झालेला आहे। अपघातामध्ये ट्रक जो आहे तो समृद्धी महामार्गावर पूर्णपणे जळून खाक झाला। ज्यावेळेस ट्रकला आग लागत आहे अशी माहिती ट्रक चालकाला मिळाली, त्यावेळेस ट्रक चालकाने चालत्या ट्रकमधून त्या ठिकाणी उडी घेतली आणि आपला जीव त्यांनी वाचवलेला आहे। या अपघातामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी जरी झाली नसली तरी ट्रक हा संपूर्णपणे जळून खाक झालेला आहे। समृद्धी महामार्ग जवळ मेहकर जवळ हा अपघात झालेला आहे आणि मेहकर जवळून हा समृद्धी महामार्ग जातोय। दर 2 दिवसाला या महामार्गावर अपघाताची मालिका जी आहे ती या ठिकाणी सुरूच आहे। आज जो अपघात ट्रकचा झालेला आहे तो ट्रकच्या टायर फुटून हा भीषण अपघात झाले असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। ट्रकचा टायर ज्यावेळेस फुटलं त्यावेळेस अचानक ट्रकने पेट घेतला आणि पेट घेतल्यानंतर संपूर्ण ट्रक जो आहे तो जळून खाक झालेला आहे। या अपघातामध्ये जीवितहानी जरी झालेली नसली तरी हा भीषण अपघात समृद्धी महामार्गावर घडलेला आहे आणि समृद्धी महामार्गावर सुरू असलेली अपघाताची मालिका जी आहे ती या ठिकाणी थांबता थांबेना अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। खरंय राहुल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।